तर का म्हणतं झाबरू, कसं काय येणं केलं? काय नाही म्हणलं बा शांताराम भाऊ, या म्हणलं आपल्या माणसाले भेटून. बोल झाबरू, झाले का काम गिमत वावरातले? नाही ना शांताराम भाऊ, माझे काम व्हायचे ते झाले का काम गिम? अब बरं झाला झाबरू, तू आलाच भेटायला. तर घराकडे मी येणारच होतो. मी काय म्हणत होतो का आपलं मारून घेतो आता, आपला ट्रॅक्टर नेतो. सारण्या गिरण्या फाडायच्या आहे आता, मेरूगाला लवकर सारण्या गिरण्या फाडून घेतो आता. पहिले वाई करायचे आता, उद्या वखर 5 कल्टी किंवा कल्टिवेटर मारून घेतो आता, हिशोबाने जे लागन ते. आज ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करून घेतो, ठीक आहे. अच्छा बहीण माय, मी याची हे सापत राहते, कधी आला का मला ट्रॅक्टरवर चढू दे. मी काय म्हणत होतो शांताराम भाऊ, पहिले 2 दिवस थांबा बा, मग पेपर गिपर झाल्यावर करून देतो मी तुमचे काम. जे काय जे करून टाकू मग, ठीक आहे. 2 दिवस जाऊ द्या. अरे पागल गिगल झाला का? पाऊस चालू झाला आताच तर पाणी येऊ राहिला का? मिरगाच्या अगोदरच पाणी येते यावर्षी. लवकरात लवकर काम करायला लागते. टाइमवर पाणी आला तर मग का ट्रॅक्टर फसवत जाऊन वावरामध्ये? नाही शांताराम भाऊ, ठीक आहे तुमची इच्छा, फक्त 2 दिवस द्या मला. 2 दिवसानं करून टाकतो. तुझ्या झालं का मग मला देतो बा ट्रॅक्टर मारासाठी लगेच. तर मग 2 दिवसचे ड्रायव्हरचे पैसे आहे ते मी घेणार नाही तो आपण. ठीक आहे मारून घेतो. अरे शांत्या, अरे शांत्या, हे पोट्ट बाईनं ट्रॅक्टरवर चढून राहिलं ना, तोडून ना वायरिंग फायरिंग. काय झाबरूले समजत नाही का रे? झाबरू उतरव ना त्या पोट्ट्याले. पोट्ट भरलं इथचं काय बोता आलं. अरे झाबरू, पोट्याले उतरून घे बाबाले आता. उतर बिले का खालता? उतरत का नाही का? हानू तुले काढी मग आता ना, उतर. भल्ला नसा नाही बा आब्बाजी, उतरतो ना आब्बाजी. बसू दे ना मले चालवायचं आहे. मी शिकलो पाहिजे ना बुड्यावाने. अबे बापी शाना पोट्ट 1.5 शाना, उतरता का नाही रे? हानू मग आता मी काढी. जाऊ दे ना बाबा, उतरण ना ते का. तुम्ही महादेवाच्या घराकडे गेलते ना, का झालं? महादेवची तब्येत गिब्येत काय म्हणते? हो, मी त्याच्याच घराकडून आलो. त्याची तब्येत भरली सिरियस आहे म्हणते. डॉक्टर म्हणते कॅन्सर वर गेलं म्हणते, ते खऱ्यानं झालं म्हणते. त्याचं वालं ती गाठ धरली म्हणते तोंडामध्ये म्हणते. ऍडमिट आहे, तिला पाहायला जावं लागते. तू जातं का मी जाऊ मग? अरे झाबरू, चालतं का पाहिले महादेव भाऊले? अरे शांताराम भाऊ, मला माहित पडलं का महादेव भाऊची तब्येत सिरियस आहे म्हणून थोडी. चालतं का पाहिले? मग मला जाणंच होतं. चाल येऊ गाडीने, एक पेट्रोल टाकतो मी, काही तू टाकतो अर्धा. जाऊ 2 जण, येऊ जुडीनं पाहून. चालतं का दवाखान्याला? चाल बरं झाबरू, काढ गाडी आपली. झाबरूला घेऊन जा सोबतीला, तिचीच गाडी आहे. आपल्या गाडीचं थोडं मला काम आहे, मी वावरातून चक्कर मारून येईन. अरे का बा, बुडाले गाडी हाकलता येते का? अरे नाही, ते नाताले घेऊन जाते, मावाला पोट्टा आहे ना, पोराला घेऊन जाते तो गाडीवर. असं आहे का शांताराम भाऊ? ठीक आहे, मी लगेच जातो, गाडी घेऊन येतो मग. हा जा मग लवकर, पाहून या तिले. काही खा प्यायला नेतो रे झाबरू. शांत्या, तिला खा प्यायला नेतो काही. हो नेतो बाबा, त्याला खा प्यायला नेतो काही. येतो आम्ही 2 जण पाहून. उद्या करून टाकतो मग झाबरू काम आपले. अरे हो ना बा, माझे पेपर झाले का करून टाकतो मी. काय लेकरं झाल्यावर मला शिका लागत आहे, का सांगू तुले. हे मग भोकाकडे ते काम धंदे करायचं, मला सर्विस लागली तर होऊन जाईल म्हणलं बा. मग काम कोणतं ना कोणतं भारी. माहित आहे रे झाबरू, तू किती हुशार आहे म्हणून. जवानपणातल्या माहित आहे मला किती किस्से आहे म्हणून. पोट्ट्याला शिकवायचं तर आता तू शिकू राहिला इथं. हो इथं आहे शांताराम भाऊ, या वार्ड मध्ये आहे महादेव भाऊ. इकडे आहे, इकडं. गंभीर परिस्थिती आहे रे झाबरू महादेव भाऊची. अरे मला देखवत नाही राजा त्याचवाला. महादेव भाऊ, ओ महादेव भाऊ. अरे बोल ना शांताराम, आले का? शांताराम आहे का? अरे झाबरू आला वाटते पाहिले. अरे या ना बसा ना. कसं काय झालं महादेव भाऊ? हे दवाखान्यात ऍडमिट होणं पडलं डायरेक्ट. काय की तुम्हाला एवढे खाता पिता चांगली माणसं. का करता आता? एक खर्यानं होय, खर्यानं सगळं खर्याचा परिणाम आहे ह्यो. का महादेव भाऊ काही बोलून राहिले तुम्ही? मी तर खर्रा खातच राहतो का? मला दिवसातून कमसे कम 200 रुपयाचे होते खाता. अरे झाबरू, तू मा एवढा नाही खाय राजा. मले गेल्यावर संडासमध्ये सुद्धा लागे, जेवतानी लागे, रात्री खाल्ल्याशिवाय झोप नाही लागे मले. का सांगू तुले, याचा खऱ्यानं लय वाईट झालं माझ्या जीवाशी. महादेव भाऊ तुम्ही तर माझ्यापेक्षा आरकट निघले. बरं मग का सांगितलं महादेव? का सांगितलं महादेव?
डॉक्टरनं काही सुट्टी बिट्टी होते घेते का नाही म्हणून होईन का नाही म्हणून ठीक. प्रॉब्लेम का झाला तुला? ते कसं आहे, खर्रा खाऊ खाऊ एका गाल्याला झालं थोडी हे दुःख झालतं, मग झाली जखम, जखमीची झाली गाठ तयार. त्यानं काही डॉक्टर म्हणे का ते लय हे खतरनाक आहे म्हणून हे कॅन्सरवर जाऊ शकते म्हणून ऑपरेशन करायचं काम सांगितलं राजे डॉक्टरनं. या कंडिशन मध्ये मिरुग आला, मिरगाच्या कंडिशन मध्ये पेरणी करावं का मले पैसे लावा असं वाटत आहे का मला मरून जावं राव, काय सांगू तुम्हाला. होते महादेव भाऊ बरोबर. देवाचं लक्ष आहे आपल्यावर. टेन्शन काही घेऊ नका, घाबरू नका. घाबरल्यानं कसं आहे, माणूस हिंमत खसते माणसाची. हिंमत खसल्यानं कसं आहे, मरण्याले मग पर्याय नाही राहत असं आहे. महादेव भाऊ काही भिव घेऊ नका. देवाचं नाव घ्या आणि जपन करा. आता आता कसं आलं दुखून तर सहनही करावं लागते. वज वाटून घेऊ शकते माणूस, पण दुःख वाटून नाही घेऊ शकत. मले मावर बेतून अरे बा, माझ्या बायकोवर माहीत आहे मले किती परेशानी होती माझ्या बायको माग. हो झाबरू बरोबर आहे ते वालं, पण काय करू या कंडिशन मध्ये मग वावर पोडीत पडन राजा. काय सांगू मी आता. डॉक्टर म्हणे का खरा खाऊ खाऊ ते तोंडी वाचत नाही म्हणे. तोंड वाचन तेव्हा ते ऑपरेशन होईन म्हणे. त्याच्यात मशीनही जाऊन राहिली का बोटी जाऊन राहिलं. काय करावं का ते. आता डॉक्टर म्हणे 5-6 दिवस ऍडमिट राहावं लागते म्हणे. तोंड जर खुललं तर पर्याय आहे म्हणे, नाही तर काही खरं नाही म्हणे. खान प्यान खुश राहा म्हणे, काही गॅरंटी नाही देऊ शकत म्हणते डॉक्टर माझ्या तोंडाची. अरे नाही नाही शांताराम भाऊ, होते बरोबर. काही टेन्शन नका घेऊ. 4 दिवसात ते कसं भारी भारी औषधी मेडिसिन वापरते. आता पहिला जमाना जुना काय ना तो जुना काळ गेला. आता आता सगळंच बरोबर होते. काहून का मेडिसिन लय भारी भारी आहे आता या जमान्यामध्ये. मॉडर्न जमाना आहे आता, रोबोटचा जमाना आहे. मशिनरी फसणारी बम आहे. आता काही टेन्शन नका घेऊ, होते बरोबर सगळं. होते महादेव भाऊ, काही टेन्शन नका घेऊ. हो होते बा, आता देवाच्याच भरोशावर आहे. आता जगलो तर ठीक, नाही तर काही खरं नाही आता राजान. हो आता मी काही काही बोललो असं तुम्हाला तर मला माफी करा बान. हो काही मी वागलो बिगलो असं वाईट धर्मानं काही. अरे महादेव असं काऊन बोलतो तू? होते ना चांगला. काही अनाप छनाप गोष्ट करता राजा, काही होत नाही तुले. हो राजा, मला दुःखाचं माहीत आहे रे बा. मा बायकोनं मला वैतागून टाकलं तर रे बा, का सांगू तुले. दमानं पागल झालतो मा बायकोच्या मी. पैसा लावू लावू थकलो मी, पागल झालो शेवटी. का सांगू तुले. आता येऊन तिऊन चांगलं लागू राहिलं तर मै वागत नाही राजा. का सांगू तुले आता. रडू नको महादेव भाऊ, रडू नको. होते बरोबर, काही टेन्शन नको. होते 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 बरोबर, काही टेन्शन नको. महादेव भाऊ लढू नका तुम्ही, लढू नका. होते बरोबर. का माहित का तर राजा, जीव वाचते का नाही वाचत म्हणून मला काही समजून नाही राहिलं बुवा. मला वाचवा रे शांताराम भाऊ, मी याच्या पुढे खात नाही रे बुवा. हे भोकात गेलं का हवंय का कोणती वस्तू हे मिरण मी कोड्यानं तलपीनं, पण हे खाणार नाही रे बाबा. मले वाचवा रे वाचवा. काय लय अंगार होते रे बुवा मावाल्या. काय सांगू मी, अंगाची कलम लय मोठी आहे मावाल्या. रडू नका शांताराम भाऊ. घरचे तुम्हाला पाहून रडन तर मोठ्या माणसाची हिंमत खसते. घरचे मोठे तुम्ही आहे. रडू नका महादेव भाऊ, काही नाही होत. कसं आहे, तुम्ही लढसान लढत राहसान. कसं आहे, माणूस तब्येत मग हलकावून जाते. लढल्यानं कसं आहे, हिंमत धरली तर माणसाची बिमारी पळून जाते हात लावून. कसं आहे, आपण जर हिंमत हारली का कसं आहे, माणसाला अंगावर बिमारी जास्ती जोर करते. हिंमत धरा, हिंमत धरा. हिंमत सोडली का काही खरं नाही. हिंमत धरा. का हिंमत धरू झाबरू, काही समजून नाही राहिलं बा मले. महादेव हिंमत धर. हिंमत नाही फायदा आहे. हिंमत माणसाची मोठी वस्तू आहे. हिंमत सोडली का काम खतम होते. हिंमत धर. डॉक्टर कुठं आहे? डॉक्टरला विचारतो मी कसं काय आता होईन का नाही म्हणतो त्या बिमारीचा सॉल्व काही. वरच्या वार्ड मध्ये आहे डॉक्टर. डॉक्टरचं नाव का त्यावाल्या? राठोड आहे तर डॉक्टरचं नाव, रणजित राठोड. शांताराम भाऊन मी जातो डॉक्टरकडे, पूछताछ करतो. काय समस्या आहे तर का कसं निवारण कसं होईन का विचारतो. काय टेन्शन घेऊ नका महादेव भाऊ, तुम्ही आराम करा थोडा. येतो आम्ही डॉक्टरकडून. जा रे झाबरू, पाहुणे पर डॉक्टर आहे का वरच्या ह्याच्यात? थांबा शांताराम भाऊ, तुम्ही महादेव बाबाशी, मी येतो पाहून डॉक्टर आहे का तर. झाले असं बा शांताराम भाऊ तुमचे वावरातले कामं गेम.
माई व्हायच्या काय टेन्शन घेऊ नको तू. ते वावरातली कामं करून टाकतो मी. घरचाच ट्रॅक्टर आहे आपला, टाकून देतो त्या वावरात. पैशाचा विषय नाही, मग करतो पैशाचा विषय. ते आता या दुखा सुखामध्ये माणसाच्या कामी माणूस येते, असं आहे ते. शांताराम भाऊ ना डॉक्टर तिथं. दुसरा डॉक्टरचा एखादा विचारा, दुसरा कोणी असेल ना डॉक्टर अजून. महादेव, दुसरा काही डॉक्टरचं नाव घेऊ आहे का? दुसरा डॉक्टर कोणता चेकअप करणारे येत असेल दुसऱ्या ग्राउंडवर? हो शांत्या, हाय दुसरा डॉक्टरचं नाव सांगतो मी, अर्जुन शिंदे होय तो. ठीक आहे, मग बस तू इथं आराम कर. हिंमत काही सोडू नको. येतो मी डॉक्टरचा खुलासा करून, मग येतो. जाताना भेटून जातो तुले. काय म्हणते नमस्कार डॉक्टर साहेब. हो नमस्कार नमस्कार, या बसा बसा. महादेव पेशंट तुमचाच आहे ना सर? हा बोला ना, माझाच पेशंट आहे तो. हा बोला ना. सर मी विचारू शकतो का एक गोष्ट तुम्हाला? मी काय म्हणतो, ते महादेव भाऊला प्रॉब्लेम काय नेमका बा, कसला काय? मी काय म्हणतो, तो प्रॉब्लेम असा आहे की हिने खर्रा खाऊ खाऊ थोडा जखम झालेली आहे त्यांच्या गालाला जखम झाल्यामुळे त्याचा कसा थोडा परिणाम होऊ शकतोय. पण माझं म्हणणं असं आहे की त्याला असं मी धाक दिलेलं आहे थोडाफार, की तिने खर्रा खाल्ला नाही पाहिजे बुवा कधी नवस. म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर खर्रा खाशान बुवा तर कॅन्सल पण तर जाऊ शकत बुवा. मग त्याच्यामुळे पेशंटला धाक जर ठेवला तर कधी कोणता माणूस खाणार नाही बुवा. पण त्यांचं 100% कॅन्सल पण त्याच्या चान्सेस आहे जर तिने आतापासून जर सोडला नाही तर. वा शांताराम भाऊ, यो तर डॉक्टर आपल्यापेक्षा इच्छाकार निघला राजा. बरोबर आहे झाबरू डॉक्टर लोकांचं. धाक दिल्याशिवाय माणूस अवघडत नाही ना राजा. लिहून असतं तरी त्याच्यावर लिहून आहे का कॅन्सर होते म्हणून, खाल्ल्यानं तरी माणूस खाते राजा. बरोबर आहे डॉक्टर सरांचं. मग काही डॉक्टर सर काही त्यांना प्रॉब्लेम वगैरे नाही ना मग? कसं आहे, धाक दिल्याशिवाय कोणताही पेशंट अवघडत नाही. जर त्यानं सोडला नसता तर तो डायरेक्ट ते झाला म्हणजे झालाच असता तो. पण आता जा, ते देवाची कृपा चांगली आहे त्याच्यावर बरसली म्हणून तो वाचत आहे, वाचू द्या बिचाराली. आता ते कसं आहे, आता येणं इथून जर खाल्ला तर काही सांगता येत नाही जावलं. म्हणजे कसं आहे, आता मीच ठेवलं तिला मुद्दामून 4 दिवस. सरकार दवाखाना आहे बुवा, राहू दे बुवा, का फ्रीमध्ये होते काम. तर कवया औषधी घेऊन घ्यायच्या, 2-4 सलाईनी घेऊन घे. थोडं 4-5 दिवसामध्ये त्याचा गाल जाग्यावर होऊन जाते. थोडी जखम आहे, काही नाही, नॉर्मल आहे, काही घाबरा वगैरेचं काम नाही त्यांना. त्यांच्या घरच्यांना सांगून द्यायचा की डॉक्टर साहेब असे बोलले म्हणून तुम्हाला. ते कसं आहे, मी पेशंट समोर नाही सांगतात ना त्यांच्या घरच्या समोर, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही कोण आहे त्यांच्यावाले? गाव शेजारी आहे का? नाही डॉक्टर सर, मी सरपंच आहे, गावाचा पाटील आहे. हो का? मग काही घाबरायची परेशान नाही ना मग काही? नाही नाही, काही घाबरा गिबराची परेशान नाही. बिंदासपणे जा तुम्ही घराकडे. काही नाही, 4 दिवसानं मीच सुट्टी देऊन देत त्यांना. 4 दिवसापर्यंत गोळ्या औषधी खाईन तर आराम येऊन जाईल त्यांना. काही घाबराचं काम नाही त्याच्यात. चला येतो मग डॉक्टर सर. डॉक्टर सर मी काय म्हणतो, थोडं अंग खाजाच्या गोळ्या भेटन का बा? लय अंग खाजत आहे. कसं आहे, थोडं पाणी वेगळं वेगळं भेटत आहे ना वावरात गेल्यावर प्या गेले, त्याच्यामुळे काही सांगता येत नाही. अंग खासते, वावरात हिंडा लागते एकट्या ट्रॅक्टरवर, तर काचकुऱ्या फाचकुऱ्या लागते. थोडं काही द्या ना, पावडर असेल तर. ठीक आहे, मी एक पावडर आणि गोळी लिहून देतो, ते दररोज खायची. ठीक आहे, अंगाला लावायची अंग धुतल्याबरोबर. ठीक आहे डॉक्टर सर, लावतो. अबे झाबरू, डॉक्टरचा महादेव भाऊचा डॉक्टर आहे, तो यावाला नाही फुकटात करू राहिलाय तर तू. शांताराम भाऊ तुम्ही विसरले का? सरकारी आहे नाही हो, पण फिलिंग एखादी काही जे प्रायव्हेट वन देते दवाखाना आहे हो. चला येतो डॉक्टर सर. हो या ना, या. अरे आले का शांताराम भाऊ झाबरू? हो आलो महादेव. काही घाबराचं काम नाही. डॉक्टर म्हणे काही नाही ना म्हणे, 4-5 दिवसात सुट्टी देऊन देतो म्हणे, नॉर्मल आहे म्हणे, काही टेन्शन घेऊ नका म्हणे, काही नाही होत म्हणे. ठीक आहे. अरे महादेव भाऊ, मी काय म्हणतो तुम्हाला, तो डॉक्टर तुमच्यावरून बी हुशार निघला. तुम्हाला काही कॅन्सर फॅन्सर तर होत नाही म्हणे. फक्त एवढं डॉक्टर एवढंच म्हणला की कसं आहे, तुम्ही जर खासान म्हणे इथून म्हणे तर होऊ शकते म्हणे, काहून का तर गाल पुरा झिजला आहे म्हणे. डॉक्टर तुम्हाला टोपी दिली डॉक्टरनं, तुम्हाला का खाल्लं नाही पाहिजे म्हणून तुम्हाला धवस देऊन दिली डॉक्टरनं. भीती आहे. अरे बाप रे बाप, काय डॉक्टर शाना आहे रे बुवा, मला भीती दिली. अरे बुवा, भीतीच्या कामाची आहे, पण इथून मी खातच नाही रे बुवा. मला शिक्षा घडली, आता मी याच्या पुढं खाणार नाही रे बुवा. मी पाया पडतो बुवा तुमचे, आता याच्या पुढं तर चुकून खाणार नाही. मरण राजा बिना तलपीचा, पण नाही खाणार मी आता इथून. अहो शांताराम भाऊ, पोटाले 2 वस्तू खायच्या चांगल्या, पण असे फालतूचे शोक नाही करायचे. अरे बुवा, कोणतेच माग लागत नाही रे बुवा. आता काहीच कोणताच शोक नाही करत. आता जेव्हाच देवानं चांगलं अन्न बनवेल आहे तेच खायचं आणि तेच राहायचं रे बुवा. 2 गोष्टी या जीवनात आल्यावर चांगलं भेटते पाहिले. 5 काय करतो एवढं लवकर मुरून, एक बिन फालतूचे शोक करून.
नाही रे बुवा, आता मला शिक्षा घडली रे बुवा, आता याच्या पुढे तर नाही करत रे बुवा. हा समजला ना बा महादेव भाऊ. हो समजलो रे बुवा, आता समजलो मी. अशी आहे बा मग दुखापतीची चर्चा. असं होते बा, शोक करणं वाईट आहे. शोक करसान पण करा, मर्यादेच्या बाहेर नका करू. मर्यादेच्या बाहेर गेल्यावर अंगावर कवा पडन येऊन तर माहीत पडणार नाही रे बाबा. लोकाले मग एकच सांगणार का फक्त शोक करा पण मर्यादित करा. मर्यादेच्या बाहेर नका जाऊ रे बाबा, आपण गरीब लोक आहे. हा संघ, अरे शोक पाणी करू नका रे बुवा. पोटाले खा मटन, 2 बोकड्या आणून कापून खा, शोक नका करू. हा कसा वाटला रे भावांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. ठीक आहे, आता चला भेटूया पुढच्या न्यू एपिसोडला.